आपल्याकडं पिढी दर पिढी काही गैरसमजुती पसरवल्या जातात. जसं की रक्ताच्या 10 थेंबापासून वीर्याचा 1 थेंब बनतो किंवा जास्त वेळेस हस्तमैथून केल्याने पुढं चालून नपुंसकता येते. पण बघा की हे सगळे मिथ आहेत. कसं की वीर्य आणि रक्त वेगवेगळ्या ठिकाणी बनतं आहे. तसंच वीर्य आणि ताकदीचा आपसात काही संबंध नाही आहे. वीर्य बनलंच आहे शरीराच्या बाहेर जाण्यासाठी, शरीराच्या आत त्याचं काही काम नाही आहे. वीर्य रोखल्यामुळं कुणाची ताकद वाढत नाही किंवा वीर्य गेल्यामुळं कुणामध्ये काही कमजोरी येत नाही. आणि ह्याबद्दल घरामध्ये आईवडील काही बोलत नाहीत. शाळा कॉलेजामध्ये सुद्धा पुरेशी माहिती दिली जात नाही आणि थोडे बहुत काही संस्थांमध्ये प्रयत्न होतात, पण तेवढेसे पुरेसे नसल्यामुळं योग्य माहिती मिळत नाही. पण चुकीची माहिती मिळण्याचे सोर्स खूप वाढलेले आहेत. एक तर अगोदर फक्त त्याच्या तोंडून जे ऐकणारी माहिती मिळत होती ती बरेचदा चुकीचे काही ब्लॉग्स किंवा चुकीचे काही व्हिडिओ बघून त्यांच्या मनामध्ये आणखीन एक त्याच्याबद्दलची भीती वाढत जाते. हो, खरंच आहे.